कोकणात गेलोय आणि बीचवर पाण्यात खेळायला जाणार नाही असं तर होणारच नाही. सकाळी मस्त उठून छान रेडी होऊन आम्ही केला पहिला ब्रेकफास्ट. कारण तिकडे ना घाम येऊन येऊन जे डिहायड्रेट होऊन जे भूक लागते ना, म्हणजे कंट्रोलच होत नाही. आम्ही छान घावण, चटणी, ब्रेड ऑमलेट असा मस्त नाश्ता करून आम्ही सगळे गेलो बीचवरती पाण्यात खेळायला. ओ गॉड, असं ना ते वर्षात ना एकदा दोनदा आहे ना समुद्राचं पाणी अंगाला ना हे लागलंच पाहिजे. खूप भारी वाटतं पाण्यात खेळायला. पण यावेळेस जरा ऊन खरंचच जास्त होतं, त्यामुळे आम्हाला फार मनसोक्त किंवा असं भरपूर वेळ जे आम्ही दरवेळेस खेळतो तसं काही खेळता नाही आलं. थोडक्यात मजा करून थोडेफार फोटो व्हिडिओज काढून आम्ही रिटर्न आलो रूमवरती. छान फ्रेश वगैरे झालो, अंघोळी केल्या, स्वच्छ वगैरे झालो आणि मग बसलो होतो थोडा वेळ टाईमपास करत. टाईमपास केला थोड्या वेळाने, मग आम्ही जेवायला गेलो. जेवायचं जे ठिकाण होतं तिथे हे असं मस्त फणसाचं झाड होतं. मोठे मोठे फणस लागलेले होते. तो ॲम्बियन्स, जेवणही खूप छान झालं दुपारचं. आणि अशा क्यूटशा मनीमाऊसोबत थोडा वेळ खेळून आम्ही रूमवरती आलो. रूमवरती आल्यावर जी मस्ती केली आहे ना पोरांनी, अभि, ओंकार, बाप रे, म्हणजे असा वेळ पुण्यात मिळणं ना खरंच खूप अवघड होऊन जातं या सगळ्या जॉब आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. दुपारची झोप काढून परत संध्याकाळी छान रेडी होऊन आम्ही गेलो हर्णे बंदरला. आम्ही पोचायच्या आधी तिथे नुकताच सगळ्या होड्या येऊन माशांचा लिलाव झाला होता. या सगळ्या अशा होड्या एकसाथ तिथे लागलेल्या दिसत होत्या ना, खूप छान वाटत होतं. तिथे वातावरणही छान असं कुंद होतं. मस्त तिथे छान वातावरणात फोटो व्हिडिओज काढले आणि मग आम्ही परत मसालेदारला जेवायला जाऊन असा संपवला कालचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.